नमस्ते. आज आपण एक थोडं इंटरेस्टिंग केसबद्दल डिस्कशन करणार आहोत. एक 34 वर्षाचा पेशंट आपल्याकडे आला होता. ही वॉज सफरिंग फ्रॉम राईट लोअर ॲब्डोमिनल पेन. उजव्या बाजूला पोटात दुखत होतं. एका जनरल डॉक्टरांना दाखवलं होतं. एक सोनोग्राफी केली होती. सोनोग्राफीत क्वेरी अपेंडिसायटिस असू शकतं असं दिलेलं होतं. पेशंट सर्जरी करता माझ्याकडे आपल्या हॉस्पिटलला आला, पण त्याला क्लिनिकली एक्झामिनेशन केल्यावर असं लक्षात आलं की हे अपेंडिक्सची त्याचे सिम्पटम्स मॅच होत नाहीयेत. म्हणून मग आपण त्याचं प्रॉपर हिस्ट्री वगैरे घेतली. त्याच्या पोटाचा एक सिटी स्कॅन करून घेतला. तर सिटी स्कॅन मध्ये असं लक्षात आलं की त्याला फक्त अपेंडिक्सला सूज नसून अपेंडिक्स ज्या मोठ्या आतड्यापासून सुरू होतं त्या मोठ्या आतड्याला पण बऱ्यापैकी सूज आलेली होती. असेंडिंग कोलॉन थिकनिंग म्हणतात त्याला. आणि काही अल्सर्स सस्पेक्टेड वाटत होते, म्हणजे सूज बऱ्यापैकी होती. अशा वेळेस आपण पेशंटची कोलोनोस्कोपी म्हणजे मोठ्या आतड्याची दुर्बिणीने तपासणी केली असता असं लक्षात आलं की पेशंटला अल्सर्स होते. त्या अल्सरची बायोप्सी घेतल्यावर असं लक्षात आलं की इट वॉज ट्युबरक्युलोसिस, म्हणजे मोठ्या आतड्याचा टीबी झाला होता पेशंटला. तर कधी कधी अशा बारीक गोष्टी असतात ज्या एखाद्या वेळेस मिस होऊ शकतात कोणाकडूनही. पण मग प्रॉपर जर समजा त्या पेशंटचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं असतं तर अशा वेळेस जखम भरायलाही बऱ्यापैकी त्रास होतो. कधी कधी लीक व्हायला लागतं तिकडून. आज पेशंटला आपण प्रॉपर एकेटी वगैरे सुरू केलेली आहे, म्हणजे टीबीची ट्रीटमेंट सुरू केली आहे. पेशंट इज व्हेरी कम्फर्टेबल. पेन वगैरे सगळं कमी झालेलं आहे. पेशंट इज ॲब्सोल्युटली फाईन. क्रक्स इज दॅट की इव्हॅल्युएट द पेशंट क्लिनिकली. प्रॉपर क्लिनिकल एक्झामिनेशन, प्रॉपर हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. अशा वेळेस या पेशंटला ऑपरेशन न करताच फक्त दुर्बिणीची तपासणी झाली आणि पेशंट इज ॲब्सोल्युटली फाईन. तर डेफिनेटली तुम्हाला खूप दिवसापासून त्रास असेल किंवा थोडं अटिपिकल प्रेझेंटेशन असेल तर आपल्या एक्सपर्ट डॉक्टरांशी एकदा जरूर भेटून कन्सल्ट करा. थँक्यू.